इचलकरंजीतील वजीर टोळीतील 5 जणांवर 1 वर्षासाठी हद्दपारीची कारवाई. इचलकरंजी येथील कुख्यात वजीर टोळीने कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी व हातकणंगले तालुक्यात गुन्हेगारी कृत्यांद्वारे दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी टोळीतील 5 जणांना 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये सूरज वसंत बन्ने वय 30, टोळी प्रमुख, संकेत सुनील नाकाडे वय 23, अंकुश महादेव हुल्लोळी वय 23, सुधीर रामलिंग मडिवाळ वय 32, सर्व राहणार गावभाग इचलकरंजी, तेजस निशिकांत कुरणे राहणार महासत्ता चौक इचलकरंजी यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुन्हेगार व टोळ्यांवर मोका, MPDA व हद्दपारी कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी वजीर टोळीतील 5 जणांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र सुधारणा न झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान हद्दपार केलेले इसम कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांना केले आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.